अग्निपंख भाग 15. 1990च्या प्रजासत्ताक दिनी आपल्या देशात क्षेपणास्त्र प्रकल्पाचे यश साजरे केले गेले. मला आणि डॉक्टर अरुणाचलम यांना पद्मविभूषण या सन्मानाने गौरवण्यात आले. श्री जे.सी. भट्टाचार्य आणि आर्यन अग्रवाल या माझ्या 2 सहकाऱ्यांना पद्मश्री दिली गेली. देशाच्या इतिहासात शास्त्रीय क्षेत्रातील एकाच प्रकल्पातील संबंधित लोकांपैकी इतक्या जणांची नावे सन्मान यादीत समाविष्ट व्हायची ही पहिलीच वेळ होती. 10 वर्षांपूर्वी पद्मभूषण सन्मान मिळाला होता. त्यावेळच्या आठवणींनी मला घेरून टाकले. मी त्यावेळी होतो तोच होतो, तसाच राहत होतो. 10 बाय 12च्या खोलीत पुस्तकांनी भरलेल्या कपाटांच्या संगतीने. त्या खोलीत कागद आणि अत्यावश्यक जुजबी भाड्याचे फर्निचर माझ्यासोबत तिथे होते. त्यावेळी ही खोली त्रिवेंद्रमला होती, आता हैदराबादला. इतकाच फरक होता. सकाळी मेसचा पोऱ्या इडली आणि ताक असा नाश्ता घेऊन आला. अभिनंदनाचे छानसे बुजरे हास्य मला देऊन गेला. माझ्या देशवासियांनी माझ्या कामाच्या स्वीकृतीची पावती म्हणून दिलेल्या सन्मानाने मी भारावून गेलो. आपल्या देशातील संशोधक फार मोठ्या संख्येने पहिली संधी पकडून परदेशी जातात, भरपूर पैसा मिळवतात, ऐश आराम खरीदतात, पण मला माझ्या देशवासियांकडून मिळणारे प्रेम, आदर आणि सन्मान यांची भरपाई कशाने होईल का? मी एकटा थोडा वेळ एकांतात चिंतन करत राहिलो. शंख शिंपल्यांची नक्षी चितारलेल्या रामेश्वरमच्या वाळूची आठवण आली. रामनाथपुरमला इयादुराई सालोमन यांनी माझी घेतलेली काळजी, त्रिचीला असताना फादर रेव्हरंड सिक्वेरा आणि मद्रासला असताना प्रोफेसर पंडलाई यांनी केलेले मार्गदर्शन, डॉक्टर मेदिरत्तांनी बंगलोरला दिलेले प्रोत्साहन, श्री कृष्ण मेनन यांच्यासोबत केलेली नंदी हॉवरक्रॉफ्टची सफर, SLV 3च्या अपयशानंतर डॉक्टर ब्रह्मप्रकाश यांनी पाठीवरून फिरवलेला सांत्वनाचा हात, पहाटेच्या अर्ध्या प्रकाशात प्रोफेसर विक्रम साराभाईंबरोबर तिलपत रेंजची केलेली सफर, संपूर्ण देशाने साजरे केलेले SLV 3चे यश, त्यानंतर विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये उद्भवलेले तणाव, इंदिरा गांधींचे कौतुकाचे हास्य, डॉक्टर रामण्णांनी DRDLमध्ये बोलावून दाखवलेला माझ्यावरचा विश्वास, सर्वकष क्षेपणास्त्र विकसनाचा भव्य प्रकल्प, रिसर्च सेंटर इमारतीची निर्मिती, पृथ्वी, अग्नी, एक स्मृतींचे ओघ मला चिंब भिजवत राहिले. ही सगळी माणसे आता कुठे असतील? माझे वडील प्रोफेसर साराभाई, डॉक्टर ब्रह्मप्रकाश यांना मी भेटून माझा आनंद त्यांच्या सहभागाने द्विगुणित करू शकेन. एका विलक्षण समाधी अवस्थेत मी पुन्हा धरणी मातेचे छोटे मूल झालो. स्वर्ग माझा पिता झाला, सृष्टी माझी माता. जणू ते दोघे आपल्या या हरवलेल्या मुलाला मिठीत सामावून घेत आहेत. दूर व्हा प्रेमळ विचारांनो, मनस्ताप करू नको माझ्या आत्म्या. कामाने माझे दिवस व्यापले, रात्री मागितल्या तरी रामेश्वरमच्या किनाऱ्याच्या स्मृती अजून माझ्या स्वप्नदृष्टीला झपाटून टाकताहेत. 15 दिवसांनी अय्यर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आम्हाला मिळालेले सन्मान नागच्या पहिल्या उड्डाणाने साजरे केले. लगेच दुसऱ्या दिवशी पुन्हा नाग यशस्वीरित्या उडवण्यात आले. पहिली संपूर्ण भारतीय बनावटीची मिश्र आकाशयान आणि इंधन व्यवस्था त्या 2 उड्डाणांनी परीक्षली गेली. इथेच बनलेल्या उष्णतेच्या गुणधर्मावर आधारित बॅटरीसुद्धा कसोटीला उतरल्या. पाश्चात्य देशांच्या तोडीने 3ऱ्या पिढीच्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांचे तंत्रज्ञान भारताजवळ आता होते. फक्त वेध घेऊन उडवले की रणगाडा जमीनदोस्त व्हायला हवा, अशी ही शस्त्रे होती. मिश्र तंत्रज्ञान, स्थानिक कौशल्य यशस्वी करणाऱ्या या 2 महत्त्वाच्या पायऱ्या होत्या. नागमध्ये 2 नवीन तांत्रिक बाबी होत्या. इन्फ्रारेड आणि मिलीमेट्रिक लहरी वापरून रडार यंत्र तयार केले होते. जणू नागला दृष्टी मिळाली होती. देशातील एकाही प्रयोगशाळेत ही अत्याधुनिक यंत्रे बनवायची क्षमता नव्हती, पण करून दाखवायची जिद्द जरूर होती. मग प्रकल्पाचे भाग पाहून एकेका ठिकाणी विकसन करण्यासाठी योजना बनवण्यात आली. चंदीगडच्या सेमीकंडक्टर कॉम्प्लेक्स येथे अनेक अँटेना वापरून अचूक संदेश ग्रहण करणारे चार्ज कपल डिव्हाइस बनवण्यात आले. सॉलिड फिजिक्स लॅब, नवी दिल्ली येथे त्या रडारसाठी योग्य असे पारा आणि कॅडमियन धातूंचे मिश्रण वापरून विद्युतभार ओळखणारे डिटेक्टर्स विकसित करण्यात आले. डिफेन्स सायन्स सेंटर, दिल्लीमध्ये ज्यूल थॉम्सन परिणामावर आधारित शीतकरण यंत्रणा बनली. विशिष्ट धातूंच्या जोडामधून विद्युत शक्ती वाहताना दिशेनुसार त्यांचे तापमान कमी किंवा जास्त होते. त्या परिणामाला ज्यूल थॉम्सन परिणाम म्हणतात. डेहराडून येथील डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स ॲप्लिकेशन लॅबोरेटरीमध्ये संदेश देणारे आणि घेणारे विशिष्ट ट्रान्समीटर बनवण्यात आले. काही विशेष गणले जाणारे भाग, गॅलियम आर्सेनाइड गन, स्कॉटकी डायोड, विशिष्ट अँटेना यासारख्या काही यंत्रविक्रींसाठी भारतावर बंदी होती. पुन्हा देशाने ती देणे शक्य नव्हते.
पण अशा आंतरराष्ट्रीय बंधनांना लागू करून सर्जनशीलता नाहीशी करता येत नाही. त्याच महिन्यात मी मदुराईच्या कामराज विद्यापीठात पदवीदान समारंभाचे व्याख्यान देण्यासाठी गेलो. मदुराईला पोचल्यावर मी माझ्या माध्यमिक शाळेच्या मास्तरांची श्री इयादुराई सालोमन यांची चौकशी केली. 80 वर्षाचे मास्तर आता रेव्हरंड झाले होते. मदुराईच्या एका उपनगरात राहत आहेत असे कळल्यावर टॅक्सी घेऊन मी त्यांचे घर शोधले. आज विद्यापीठात माझे भाषण आहे हे त्यांना ठाऊक होते, पण तिथे येणे त्यांना शक्य होणार नव्हते. गुरु शिष्यांची अपूर्व भावपूर्ण अशी भेट घडली. तामिळनाडूचे गव्हर्नर डॉक्टर पी.सी. अलेक्झांडर त्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. वृद्धत्वातही आपल्या जुन्या आवडत्या विद्यार्थ्याला न विसरलेले गुरु पाहून तेही हेलावून गेले. त्यांनी मास्तरांना व्यासपीठावर मानाने बसवून घेतले. प्रत्येक विद्यापीठाचा प्रत्येक पदवीदान समारंभ म्हणजे प्रचंड ऊर्जेच्या लोंढ्याला वाट करून देणारी उघडी कवाडे असतात. मग संस्थांमधून, छोट्या मोठ्या व्यवस्थांमधून, उद्योगांमधून त्या ऊर्जेला योग्य कामाला लावले जाते, खतपाणी घातले जाते आणि मग ती देशबांधणीला मदत करते. मी तिथल्या तरुण पदवीधारकांना माझ्या भाषणातून हे सांगितले. मला वाटले की रेव्हरंड सालोमन यांचे 25 वर्षापूर्वी उच्चारलेले शब्द प्रतिध्वनित होऊन माझ्या मुखातून बाहेर पडत आहेत. माझ्या भाषणानंतर मी माझ्या मास्तरांच्या पायाला हात लावून वंदन केले. मोठ्या माणसांची मोठी स्वप्ने अशी वारसा घेऊन कालोघावर वाहत पुढे जातात. माझ्या या बोलण्यावर ते उत्तरले, कलाम, तू माझी ध्येय फक्त गाठलीच नाही आहेस, तर तू त्याहून मोठा होऊन ती झाकोळून टाकली आहेस. भावनातिरेकाने त्यांचा रुद्ध आवाज रुद्ध झाला होता. पुढच्या महिन्यात मला त्रिचीला जायचा योग आला आणि संधीचा फायदा घेऊन मी सेंट जोसेफ कॉलेजला भेट दिली. रेव्हरंड फादर सिक्वेरा, रेव्हरंड फादर एरहार्ड, प्रोफेसर सुब्रमणियम, प्रोफेसर इया पेरुमल कोणार, प्रोफेसर थोतश्री अय्यंगार यापैकी कुणीही भेटू शकले नाही. पण तिथल्या इमारतीच्या दगडावर मला त्या मोठ्या माणसांच्या बुद्धिमत्तेची मोहर उमटलेली जाणवली. तिथल्या तरुण विद्यार्थ्यांबरोबर मी माझ्या आठवणींना उजाळा दिला आणि माझ्या भविष्याला आकार देणाऱ्या माझ्या गुरुजनांना वंदन केले. देशाचा 44वा स्वातंत्र्य दिन आकाशच्या चाचणी उड्डाणाने साजरा केला. प्रल्हाद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नवी घनरूप इंधने वापरून झटक्यात क्षेपणास्त्र पुढे न्यायचे बूस्टर रॉकेट त्यामध्ये वापरले होते. त्यासाठी दुप्पट बैठक असलेले प्रॉपेलंट यंत्र वापरावे लागले. या पद्धतीचे बूस्टर इंजिन वापरून दीर्घ पल्ल्याची जमिनीवरून हवेत झेपावणारी क्षेपणास्त्रे भविष्यात बनवणे सहज शक्य झाले असते. जमिनीवरून केल्या जाणाऱ्या युद्धशास्त्रात देशाने आकाशमुळे एक महत्त्वाचा टप्पा गाठला होता. 1990च्या शेवटी जाधवपूर विद्यापीठाने एका विशेष समारंभात डॉक्टर ऑफ सायन्स या पदवीने मला सन्मानित केले. माझ्यासोबत आणखी एक नाव होते, डॉक्टर नेल्सन मंडेला. त्यांना त्या समारंभात सन्माननीय डॉक्टरेट दिली. त्यामुळे मला संकोचल्यासारखे वाटले. माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कुठले साम्य होते? कदाचित ध्येयाच्या मागे ते मिळेपर्यंत चिवटपणे जायची वृत्ती आम्हा दोघांमध्ये समान होती. देशासाठी रॉकेट बनवायचे माझे स्वप्न एका मोठ्या लोकसमूहाला प्रतिष्ठा मिळवून द्यायच्या त्यांच्या स्वप्नामुळे कपदार्थ होते. पण आपापल्या ध्येयाशी असलेली निष्ठा यामध्ये फारसा फरक नव्हता. त्या प्रसंगी तरुण मुलांना मी 4 अनुभवाचे शब्द सांगितले. आपल्या आयुष्यात तकलादू आनंद, ऐशाराम यांच्या मागे लागण्याऐवजी काहीतरी भरीव, शाश्वत मिळवण्यासाठी समर्पित वृत्तीने काम करा. देशाच्या मिसाईल कौन्सिलने 1991 हे वर्ष DRDL व RCIसाठी नव्या संकल्पनांचे वर्ष असे जाहीर केले. आम्ही जेव्हा समग्र क्षेपणास्त्र प्रकल्पाची सुरुवात केली तेव्हा ती वाट काट्याकुट्यांनी भरलेली होती. एकदा पृथ्वी आणि त्रिशूळ बनल्यावर पुढील रस्ता तुलनेने सोपा होता. माझ्या सहकाऱ्यांना मी प्रत्यक्ष उपयोगात येऊ शकतील अशा पद्धतीने चाचण्या घ्यायला सांगितल्या. हे तसे कठीण होते, पण आम्ही आता कशाची भीती बाळगत नव्हतो. रिअर ॲडमिरल मोहन निवृत्त झाले आणि त्यांचे उपअधिकारी श्री कपूर यांनी त्रिशूलची जबाबदारी घेतली. श्री मोहन यांची क्षेपणास्त्राच्या मार्गक्रमण करायच्या यंत्रणेची समजूत वाखाणण्यासारखी होती. नाविक, प्राध्यापक, संशोधक असा प्रवास केलेले त्यांचे व्यक्तिमत्व त्या विशिष्ट क्षेत्रात देशामधील सर्वांपेक्षा भारी होते. त्रिशूळवरच्या आढावा बैठकीमध्ये त्यांचे मार्गदर्शक यंत्रणेवरचे प्रभुत्व नेहमी सर्वांच्या निदर्शनास येई. त्यांची आठवण पुढील बैठकींना नेहमी येत राहील. एकदा त्यांनी आमच्या प्रकल्पावर लिहिलेले काव्य मला आणून दाखवले. कागदावर पेन टेकवून तणावमुक्त करायची अशी सवय फार चांगली वाटली. अशक्य वेळापत्रके, पट तक्ते संगणकात सारणे मला बंदिस्त जागेतील घुशीसारखे वेडसर बनवत आहेत. भरीला समितीसमोरची प्रात्यक्षिके, त्याने काय सोडवले जाते देवालाच ठाऊक. सुट्टी दिवशी बैठका रात्रीही सुटल्या नाहीत. कुटुंब वैतागलंय. सगळे भांडणाच्या पावित्र्यात आहेत. माझे हात शिवशिवत आहेत.
माझ्या डोक्यावरचे केस उपटायला, पण हाय ते तरी कुठे शिल्लक राहिलेत. मी त्यांना उत्तरादाखल सांगितले, मी माझ्या साऱ्या समस्यांचे ओझे माझ्या उत्तमोत्तम सहकाऱ्यांच्या डोक्यावर ठेवून दिले आहे. त्यामुळे माझ्या डोक्यावरील केस चांगलेच वाढतायत. 1991ची सुरुवात अनिष्टसूचक घटनांनी झाली. 15 जानेवारी 1991ला आखाती युद्धाला सुरुवात झाली. इराक आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखालील दोस्त राष्ट्रे यांच्यामध्ये युद्धाला तोंड फुटले. उपग्रहांमुळे युद्धाच्या सर्व बातम्या सचित्र भारतीय उपखंडात दिसत होत्या. प्रत्यक्ष युद्धभूमीवरची दृश्ये दिवाणखाण्यातील दूरदर्शनच्या पडद्यावर दिसू लागली. रॉकेट आणि क्षेपणास्त्रे यांनी देशवासियांना गुंगवून टाकले. स्कड आणि पॅट्रियॉट याबद्दलच्या चर्चा चहा-कॉफीच्या दुकानांपासून सर्व ठिकाणी होऊ लागल्या. मुलांच्या पतंगाची नावे आणि आकारही क्षेपणास्त्रांसारखे झाले. अमेरिकेच्या दूरदर्शन केंद्रावरून प्रक्षेपित केले जाणारे शब्द मुलामाणसांच्या तोंडात सहज बसून गेले. त्याच वेळेला पृथ्वी आणि त्रिशूळची उड्डाणे करण्यात आली. त्यामुळे युद्धाच्या भीतीची छाया भारतीय समाजमनावरून पुसली गेली. आपण संरक्षणदृष्ट्या कुठेही मागे नाही आहोत ही भावना आश्वस्त करणारी होती. वर्तमानपत्रांनी क्षेपणास्त्रांच्या अनेक बारीक तपशिलावर मोठाले अहवाल लेख स्वरूपात लिहिले. पृथ्वी आणि त्रिशूळच्या मार्गदर्शक यंत्रणा, लघुलहरी वापरून केलेले संदेशवहन अशा गोष्टींनी सामान्य जनांमध्ये जागृती झाली. आखाती युद्धात वापरली गेलेली क्षेपणास्त्रे आणि आमच्या चाचण्या यांमधील साम्य जनतेच्या चटकन लक्षात आले. तंत्रज्ञानदृष्ट्या आपणही तेवढेच सक्षम आहोत हे कळून चुकले. त्या काळात मला नेहमी विचारले जात असे, पृथ्वी हे स्कडपेक्षा उजवे आहे का? आकाश पॅट्रियॉट इतके प्रभावी आहे का? माझ्या हो अथवा का नाही या उत्तरावर लोकांचे चेहरे अभिमानाने, समाधानाने उजळून उठत असत. तंत्रज्ञानदृष्ट्या दोस्त राष्ट्रांचे पारडे जड होते. प्रत्यक्ष युद्धक्षेत्रांवरती 80 आणि 90व्या दशकातील विकसित केलेली शस्त्रे ते वापरत होते, तर इराकचे बहुतेक युद्ध साहित्य 60-70 दशकातल्या तंत्रज्ञानावर आधारित होते. इथे आधुनिक जगातील सत्तेच्या वर्चस्वाचे उतरण हा कळीचा मुद्दा बनते. तंत्रज्ञानाचे श्रेष्ठत्व आधुनिकता वर्चस्व गाजवते. शत्रूला अत्याधुनिक तंत्रज्ञानापासून वंचित ठेवायचे आणि मग आपल्या अटी एकतर्फी लादायच्या. 2000 वर्षापूर्वी चीनी तत्त्वज्ञानी सुन त्झू याने युद्धशास्त्राचा एक महत्त्वाचा नियम सांगितला आहे. युद्धामध्ये शत्रूच्या मानवी शक्तीचे खच्चीकरण करण्यापेक्षा शत्रू सैन्याचे मनोधैर्य खच्ची करणे जयासाठी अधिक महत्त्वाचे आहे. मनाने हरलेले सैन्य सहज पराभूत होऊ शकते. हे सांगताना त्याने जणू 20व्या शतकातील तंत्रज्ञानाच्या वर्चस्वाला डोळ्यांसमोर ठेवले असावे. आखाती युद्धात वापरली गेलेली इलेक्ट्रॉनिक शस्त्रे आणि क्षेपणास्त्रे यांचा एकत्रितपणे केला गेलेला मुबलक वापर पाहणे युद्धशास्त्राच्या माहितीकारांना डोळ्यांना मेजवानी मिळाल्यासारखे होते. जणू 21व्या शतकात युद्ध झाले तर जगाच्या रंगमंचावर काय दिसेल याची झलक पाहायला मिळाली. क्षेपणास्त्रे, इलेक्ट्रॉनिक शस्त्रे, माहिती तंत्रज्ञान हे जणू त्यावर प्रमुख भूमिका निभावणार आहेत. आपल्या देशात तंत्रज्ञान म्हणजे अजूनही काळाधूर रोखणाऱ्या उंच चिमण्या आणि कर्कश आवाज करणारी अवजड यंत्रे हेच चित्र बहुसंख्य लोकांच्या डोळ्यांसमोर उभे राहते. हे विपर्यस्त चित्र आहे. मध्ययुगामध्ये घोड्याचा लगाम शोधला गेला आणि शेतीशास्त्रात आमूलाग्र बदल झाला. त्यानंतर कित्येक शतकांनी बेसामरची धातू वितळवणारी भट्टी बनली आणि मानवाने धातूला हवा तो आकार देऊन फार मोठी तांत्रिक झेप घेतली. तंत्रज्ञानामध्ये अशी काही संसाधने किंवा यंत्रे बनतात की त्यांचा प्रत्यक्ष व्यवहारात उपयोग होतोच असे नाही, पण ज्ञान म्हणून ते मानवाला समृद्ध करत राहते. उदाहरण द्यायचे झाले तर रसायनशास्त्रातील प्रक्रिया, मासे प्रजनन करतात ते शास्त्र, गवत उपटण्याचे, रोगी तपासायचे वा इतिहास शिकवायचे, युद्ध करायचे वा थांबवायचे असे अनेक देता येतील. आज अधिकांश तंत्रज्ञान हे फिरत्या पट्ट्यापासून वा उघड्या भट्टीपासून दूर असते. इलेक्ट्रॉनिक्स, अवकाश संशोधन अशा नव्या क्षेत्रात तर शांतता आणि स्वच्छता प्रथम क्रमांकाची गरज असते. फिरत्या पट्ट्यापाशी उभी असलेली लहानसहान कामे करणारी माणसांची फौज हे चित्र कालबाह्य झाले आहे. नव्या तंत्रज्ञानाला सोबत नेण्याआधी जनमानसातली ही तंत्रज्ञानाची कालबाह्य प्रतीके आधी बदलायला हवीत. तंत्रज्ञान हे तंत्रज्ञान पचवूनच वाढते, अधिक पुढे जाते, स्वतःचा उद्धार स्वतःच करू शकते. एका अर्थाने तंत्रज्ञानातील प्रगती ही 3 टप्प्यांमध्ये एकमेकात गुंतलेली वर्तुळाकार साखळी असते. पहिली निर्मिती अवस्था, ज्यामध्ये एखाद्या कल्पनेचा आराखडा असतो. मग तो आराखडा सत्यात उतरवला जातो आणि प्रत्यक्ष व्यवहारात त्याचा वापर केला जातो. मग ते समाजात मिळून मिसळून जाते आणि जीवनाचा एक भाग बनते. इथे हे वर्तुळ पूर्ण होते. असे हे तंत्रज्ञान समाजात मुरले की त्याची सवय होते आणि अधिक परिपूर्णतेकडे जाण्यासाठी नव्या कल्पना सुचतात. असे हे एकातून उद्भवणारे दुसरे वर्तुळ आहे.
विकसित देशात या वर्तुळातील प्रत्येक टप्प्यातील वेळेचे अंतर कमी कमी होते आहे. आपल्या देशात आपण नुकते वर्तुळ पूर्ण व्हायच्या पायरीवर पोचलेलो आहोत. आखाती युद्धात तंत्रज्ञानदृष्ट्या वरचढ असलेल्या दोस्त राष्ट्रांचा विजय झाला आणि आम्ही DRDL व RCI येथील 500 संशोधकांनी एकत्र येऊन उद्भवलेल्या परिस्थितीची चर्चा करायची गरज उत्पन्न झाली. मी प्रश्न विचारला, प्रगत देशांच्या तोडीने शस्त्रे उत्पन्न करणे शक्य आहे का? आणि जर शक्य असेल तर ते आपण करावे का? या प्रश्नांवर चर्चा सुरू झाली आणि त्यातून अनेक गंभीर मुद्दे उद्भवले. इलेक्ट्रॉनिक युद्धशस्त्रांचा वापर वाढवावा, सुधारित क्षेपणास्त्रे बनवताना इलेक्ट्रॉनिक यंत्रे वापरली जावीत, कुठल्या क्षेत्रात संशोधन करावे म्हणजे प्रगती होईल, प्राथमिकतेचे निकष कोणते असावेत, अशा अनेक मुद्द्यांना स्पर्श करत 3 तास विचारमंथन झाले. आपल्या प्रमुख शत्रूच्या विशिष्ट क्षेत्रात असलेल्या क्षमतेइतकी शस्त्रे आपल्याजवळ असली तर पुरेसे आहे, असा एकूण चर्चेचा सूर होता. संशोधकांच्या गटांनी पृथ्वीची 50 मीटर क्षेत्रफळाची अचूकता वाढवून ते क्षेत्र CEP आणखी कमी करायचा निश्चय केला. त्रिशूळची मार्गदर्शन यंत्रणा आणखी विस्तृत आणि अचूक करायची. कार्बन मिश्रणांचे पृष्ठभाग री-एंट्री तंत्रज्ञानासाठी विशेषत्वाने विकसित करून अग्नीसाठी वापरायचे आणि वरील तिन्ही कार्य वर्षअखेरीस पूर्णत्वाला न्यायची. केलेला निश्चय वर्षभरात अंमलातही आणला गेला. नाग क्षेपणास्त्राचे प्रक्षेपक वाहनातून अवतरण यशस्वी झाले, तेही त्याच वर्षी. त्रिशूळची समुद्रसपाटीपासून 7 मीटर उंच भरारी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. त्याचा वेग आवाजाच्या 3 पट होता. आता स्वदेशी तंत्रज्ञान वापरून बोटीवरून उडवायच्या समुद्री क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान विकसित करणे शक्य होईल असा विश्वास उत्पन्न झाला. त्याच वर्षी IIT मुंबई यांनी मला डॉक्टर ऑफ सायन्स ही सन्मानाची पदवी दिली. माझ्या मानपत्राचे वाचन प्रोफेसर B. नाग यांनी केले. त्यामध्ये माझ्याबद्दल म्हटले होते, आपण अवकाशशास्त्राच्या तंत्रज्ञानाचा मजबूत पाया घालण्यामागचा स्फूर्तिस्रोत आहात. त्या पायावरून देशाच्या भावी हवाई अवकाश प्रकल्पांचे प्रक्षेपण करून 21व्या शतकातील आव्हानांना सामोरे जाता येईल. प्रोफेसर नाग कदाचित विनम्रतेने सांगत असतील, पण मला असा विश्वास वाटतो की पुढच्या शतकात पाऊल ठेवताना भारताचा उपग्रह स्वदेशी प्रक्षेपक वाहन वापरून 36,000 किलोमीटर अंतरावर स्थिर कक्षेमध्ये फिरता राहू शकेल. क्षेपणास्त्रांच्या बाबतीतही देश तेव्हा स्वयंपूर्ण झालेला असेल. भारत हा एक प्रचंड जीवनरसाने भरलेला देश आहे. इतर देशांना त्यांची आंतरशक्ती पूर्णपणे उमजली नसेल, पण यापुढे भारताला कुणी दुर्लक्षून टाकू शकणार नाही. 15 ऑक्टोबर 1991ला मला 60 वर्ष पूर्ण झाली. निवृत्त झाल्यावर मी दुर्लक्षित वर्गातील गुणवान मुलांसाठी शाळा काढायची ठरवली होती. भारत सरकारच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख माझे मित्र प्रोफेसर P. रामाराव यांच्याशी भागीदारीत ही राव कलाम शाळा सुरू होणार होती. काही धोरणे ठरवून ती अंमलात आणणे, काही प्रकल्प आखून ते पूर्ण करणे, काही महत्त्वाचे टप्पे निर्माण करणे आणि ते गाठणे कितीही अर्थपूर्ण आणि महत्त्वाचे असले तरी ती आयुष्याची इति कर्तव्यता असू शकत नाही. समाजाला त्यांच्या पातळीवर उतरवून काहीतरी देणे हेही महत्त्वाचे आहे, यावर आम्हा दोघांचे एकमत होते. पण आमची ही योजना आम्हाला पुढे ढकलावी लागली. भारत सरकारने आम्हा दोघांनाही निवृत्त करायचे नाकारले. त्या काळात मी माझी निरीक्षणे, आठवणी आणि काही विषयांवरची माझी मते कागदावर व्यक्त करायची ठरवली. माझ्या मते भारतीय तरुणांपुढची सर्वात मोठी समस्या म्हणजे स्पष्ट दृष्टीचा अभाव, नक्की दिशेचा अभाव ही आहे. त्यामुळे माझ्या भोवतालची प्रतिकूल परिस्थिती, मला साहाय्यभूत ठरलेल्या व्यक्तींची माहिती यांची कल्पना द्यावी असे मला वाटले. काही व्यक्तींचा सन्मान करणे, माझ्या आयुष्यात मिळवलेल्या गोष्टींची जंत्री देणे हा या पुस्तकाचा हेतू मुळीच नाही. तर मी हे सांगू इच्छितो की कोणी माणूस कितीही छोटा असेल, गरीब असेल, अभावाच्या परिस्थितीत असेल तरी त्याने हिंमत हरण्याची गरज नाही. समस्या ही जीवनाचा एक भाग आहे. दुःख हे यशाचे सार आहे. कुणी म्हटलेले आहे, देवाने वचन दिलेले नाही, आकाश सदैव निळेच राहील. आयुष्याच्या पाऊलवाटा फुलांनी सजलेल्याच राहतील. देवाने वचन दिलेले नाही. पावसाशिवाय सूर्य, दुःखाशिवाय सुख, वेदनेशिवाय शांती. माझे आयुष्य दुसऱ्या कुणासाठी आदर्श आहे असा माझा दावा नाही. पण कुणा गरीब मुलाला कोपऱ्यातल्या गावी राहत असेल, अभाव असलेल्या समाजस्तरावर जीवन व्यतीत करत असेल तर माझ्या आयुष्याला नियतीने दिलेला आकार पाहून दिलासा मिळेल. निराशेच्या, मागासपणाच्या खोट्या आभासमय कल्पनांच्या बंधनातून मुक्त व्हायला मदत होईल. आता तशी मुले कुठे आहेत मला ठाऊक नाही, पण देव सदैव त्यांच्याबरोबर आहे आणि देव जेव्हा त्यांच्यासोबत आहे तेव्हा त्यांच्या विरुद्ध कोण असू शकेल. पण देवाने वचन दिले आहे, दिवसापुरती शक्ती, श्रमानंतर विश्रांती, पावलापुरता प्रकाश. माझे एक निरीक्षण आहे,
बहुसंख्य भारतीयांना आयुष्यभर विनाकारण दुःख सहन करत राहायची वेळ येते, कारण त्यांना आपल्या भावनांना काबूत ठेवता येत नाही. कुठल्या तरी अज्ञात मानसिक जडत्वाची ते शिकार असतात. हे एकच उत्तर आहे, जेव्हा परिस्थिती सुधारेल तेव्हा. त्यातल्या त्यात उत्तम मार्ग असे शब्द व्यवसायात, उद्योगधंद्यात आपल्या कानावर नेहमी येत राहतात. नकारात्मक, भीतीच्या भावना आपल्या हृदयात अशा काही खोल पुरलेल्या असतात की आपल्या विचारांची पद्धत नकारार्थी उत्तरांकडे जाते. मी त्या भीती दूर व्हाव्यात म्हणून कागदावर पेन टेकवले आहे. मी अनेक संस्थांमध्ये अनेक लोकांबरोबर काम केले आहे. त्यातील काही जणांनी स्वतःच्या मर्यादा स्वतःच निश्चित केलेल्या होत्या. स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांनी मला अनेक वेळा वाकवले. भारतीय विज्ञान क्षेत्रात असलेल्या काही व्यक्तिसंहारक सापळ्यांची आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या शोकांतिकांची कल्पना यावी, हा एक उद्देश या आठवणी सांगण्यामागे आहे. तसेच सहकाराने संख्यात्मक पातळीवर एकत्रित प्रयत्नांनी मिळवलेल्या यशाबद्दलच्या कहाण्याही यामध्ये आहेत. माझी अशी इच्छा आहे, प्रत्येक भारतीयाच्या अंतरात वसत असलेल्या अग्निबिंदूला पंख लाभावेत आणि या महान देशाचे भवितव्य उजळून निघावे. त्याने आकाशाला पालाण घालावे. धन्यवाद. पुढील भाग पुढच्या व्हिडिओमध्ये. अशाच नवनवीन प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.